जीवनात काही वेळा अशी परिस्थिती येते, संधी समोर उभी असते, रस्ता स्पष्ट दिसत असतो, पण मन मात्र स्थिर राहत नाही. धनु लग्न राशीच्या जातकांसाठी मे 2026 हा असाच एक वेगळा आणि आयुष्याला दिशा देणारा महिना ठरणार आहे. नमस्कार मंडळी, मी ज्योतिषशास्त्री सौ कल्याणी कुलकर्णी, म्हणजेच तुमची ॲस्ट्रो दोस्त के के, आणि तुम्ही पाहत आहात नक्षत्र ज्योतिष. लक्षात ठेवा, ग्रह आणि नक्षत्र आपल्याला फक्त योग्य दिशा दाखवतात, पण आपलं कर्मच आपलं नशीब ठरवतं. धनु लग्न राशीच्या जातकांसाठी मे 2026 मध्ये एक अतिशय विचित्र पॅटर्न दिसून येत आहे. एका बाजूला उत्तम संधी मिळतील, कामामध्ये नवीन दिशा मिळेल, काही गोष्टींबाबत स्पष्टता येईल आणि मनामध्ये आता काहीतरी मोठं करायचं अशी भावना निर्माण होईल. पण दुसऱ्या बाजूला ज्या क्षणी काम सुरू कराल त्या क्षणी काही ना काही अडथळे निर्माण होतील. कधी मन विचलित होईल, कधी घरातील वातावरणामुळे लक्ष विचलित होईल, कधी भविष्याची चिंता, तर कधी विनाकारण मानसिक ताण. तुम्हाला स्वतःलाच जाणवेल की आयुष्य पुढे ढकलतही आहे आणि परीक्षा देखील घेत आहे. अनेक धनु लग्न राशीच्या जातकांना असं वाटू शकतं की सगळं नियोजन करूनही शेवटच्या क्षणी काम थांबत आहे, जणू कोणी तुमच्या आयुष्याचं पॉज बटन दाबलं आहे. ही परिस्थिती थोडी त्रासदायक वाटेल, कधीकधी चिडचिड वाढेल, पण हाच या महिन्याचा मोठा धडा आहे. हा महिना तुम्हाला मानसिक स्थैर्य शिकवणार आहे. महिन्याची सुरुवात मात्र बऱ्यापैकी चांगली राहील. आत्मविश्वास वाढलेला असेल, काम व्यवस्थित हाताळाल, घर आणि काम या दोन्ही गोष्टींमध्ये संतुलन ठेवण्याचा प्रयत्न कराल. पण 8 ते 10 मे दरम्यान मनामध्ये विचित्र विचार सुरू होऊ शकतात. भविष्याची चिंता, भावनिक अस्थिरता, अनावश्यक विचार आणि मानसिक गोंधळ यामुळे फोकस कमी होऊ शकतो. धनु लग्न राशीच्या जातकांनी या काळात भावनिक निर्णय घेणं टाळावं. करिअर व व्यवसाय. करिअर आणि व्यवसायाच्या दृष्टीने पाहिलं तर हा महिना महत्त्वाचा ठरणार आहे. नोकरी करणाऱ्या लोकांसाठी हा महिना उत्तम राहू शकतो, कारण बुधाच्या प्रभावामुळे कामात बौद्धिक यश मिळेल. ज्या कामांमध्ये बुद्धी, नियोजन, संवाद कौशल्य किंवा व्यवस्थापन महत्त्वाचं आहे, त्या क्षेत्रांमध्ये चांगले परिणाम दिसतील. नवीन प्रयोग देखील यशस्वी होऊ शकतात, पण त्यासाठी कठोर परिश्रम करावे लागतील. 12 मे नंतर मंगळाच्या परिवर्तनामुळे ऊर्जा आणि आत्मविश्वासामध्ये मोठी वाढ होईल. पूर्वी जे अपयश आले असतील ते धुवून काढण्याची संधी मिळेल. सरकारी माध्यमातून लाभ होऊ शकतो. सरकारी कामांमध्ये अडकलेले विषय मार्गी लागू शकतात. जर तुम्ही नवीन नोकरी शोधत असाल तर अर्ज करण्यासाठी हा काळ चांगला ठरू शकतो. नोकरीमध्ये पगारवाढीची मागणी करण्यासाठी ही योग्य वेळ आहे. व्यवसाय करणाऱ्या धनु लग्न राशीच्या जातकांनी मोठा धोका घेणं टाळावं. विशेषतः जिथे मोठी गुंतवणूक करावी लागते तिथे विचारपूर्वक निर्णय घ्यावा. तरीसुद्धा ज्या संधी समोर येत आहेत त्या पूर्णपणे सोडून देऊ नका, कारण भविष्यात इतक्या चांगल्या संधी पुन्हा मिळतीलच असं नाही. या महिन्यात जे सुरू आहे ते स्थिर ठेवणं हेच सर्वात मोठं यश ठरेल. आर्थिक स्थिती. आर्थिक स्थितीच्या दृष्टीने पाहिलं तर हा महिना बराच फायदेशीर ठरू शकतो. मेहनतीनुसार पैसा मिळेल, उत्पन्नाचे मार्ग सुरू राहतील आणि बचत देखील होईल. स्थावर इस्टेटमधून फायदा होण्याचे योग दिसत आहेत. नवीन वास्तू खरेदीचे योग देखील तयार होत आहेत, पण त्याचबरोबर वास्तूसाठी खर्चही वाढू शकतो. काही धनु लग्न राशीच्या जातकांना घर, जमीन, वाहन किंवा मालमत्तेशी संबंधित निर्णय घ्यावे लागू शकतात. अचानक खर्च वाढण्याची शक्यता आहे. घरातील इलेक्ट्रॉनिक वस्तू, मोबाईल, वाहन किंवा घराच्या दुरुस्तीसाठी खर्च होऊ शकतो. पण हे खर्च गरजेचे असतील, म्हणून जास्त चिंता करू नका. आरोग्य. आरोग्याच्या बाबतीत एकूण संरक्षण दिसत असलं तरी काही गोष्टींकडे विशेष लक्ष देणं आवश्यक आहे. विशेषतः घरातील वृद्ध व्यक्तीच्या तब्येतींची काळजी घ्या. या महिन्यात बाहेरचे खाणे टाळा आणि घरातील पौष्टिक आहार घ्या. उत्तरार्धात मानसिक ताण वाढू शकतो, त्यामुळे झोप, आहार आणि दिनचर्या याकडे दुर्लक्ष करू नका.
ऊर्जा चांगली राहील, पण घाई गडबडीत चालताना किंवा जिने उतरताना काळजी घ्या. पाय घसरणे, पाय मुरगळणे किंवा किरकोळ दुखापती होण्याची शक्यता दिसते. प्रेमजीवन व नातेसंबंध. प्रेमजीवनामध्ये मे महिन्याच्या सुरुवातीला जवळीक आणि भावनिक जुळवून घेणं चांगलं राहील, पण नंतर थोडं भावनिक अंतर जाणवू शकतं. तुम्हाला वाटू शकते की समोरची व्यक्ती तुम्हाला पूर्णपणे समजून घेत नाही. काही धनु लग्न राशीच्या जातकांच्या नात्यामध्ये तिसऱ्या व्यक्तीमुळे गैरसमज निर्माण होऊ शकतात. म्हणून वैयक्तिक आयुष्य शक्य तितकं खाजगी ठेवणं योग्य ठरेल. कौटुंबिक सौख्य. कौटुंबिक सौख्याच्या दृष्टीने महिन्याच्या पूर्वार्धात मंगळ आणि शनी युतीमुळे घरामध्ये वादाचे प्रसंग निर्माण होऊ शकतात. छोट्या गोष्टीवरून मतभेद होतील आणि काही वेळा वातावरण तणावपूर्ण होऊ शकतं. पण उत्तरार्धात परिस्थिती सुधारताना दिसेल. घरातील वातावरण पुन्हा शांत होईल आणि जोडीदाराबरोबरचे नाते अधिक घट्ट होईल. भागीदारीमधून फायदा होण्याची शक्यता आहे. विद्यार्थी वर्ग. विद्यार्थ्यांसाठी हा महिना एक महत्त्वाचा संदेश घेऊन येतो. डिस्ट्रॅक्शनपासून सावध राहा. मोबाईल, सोशल मीडिया, मूड स्विंग आणि आळस या गोष्टी वेळ वाया घालवू शकतात. विशेषतः 14 मे ते 24 मे दरम्यान मूडमध्ये मोठे बदल जाणवू शकतात. म्हणून पूर्ण महिन्याचं नियोजन आधीच करून ठेवा. शिस्त आणि सातत्य हीच तुमची सर्वात मोठी ताकद ठरेल. उपाय. जर तुमच्या घराजवळ वडाचं झाड असेल तर त्या झाडाला गोड दूध अर्पण करा. हे शक्य नसेल तर मंदिरात दिवे किंवा कापसाची वात दान करा. हे उपाय मन स्थिर ठेवण्यासाठी उपयुक्त ठरतील. धनु लग्न राशीच्या जातकांसाठी मे 2026 हा महिना स्वतःला समजून घेण्याचा, मनावर नियंत्रण ठेवण्याचा आणि योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याचा महिना असेल. अडथळे येतील, पण त्याच अडथळ्यांमधून तुमची ताकद तयार होईल. स्वतःवर विश्वास ठेवा आणि मेहनत सुरू ठेवा, कारण या महिन्यात घेतलेले निर्णय भविष्यात मोठा बदल घडवू शकतात. जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनल नक्षत्र ज्योतिषला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रपरिवारामध्ये नक्की शेअर करा. मी ज्योतिषशास्त्री सौ कल्याणी कुलकर्णी, म्हणजेच तुमची ॲस्ट्रो दोस्त के. लवकरच भेटू एका नवीन राशीविशेष व्हिडिओसोबत. नमस्कार.